नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शारीरिक चाचणीमधला भाग क्रमांक 1। या भाग क्रमांक 1 मध्ये आपण फक्त गोळाफेक नावाचा जो काही उपक्रम आहे त्यामध्ये गोळाफेक नावाचा जो काही घटक आहे, या गोळाफेक घटकामध्ये फक्त पुरुषांच्या संदर्भामध्ये भाग क्रमांक 1 मध्ये आपण बोलणार आहे। भाग क्रमांक 2 जो काही असेल त्यामध्ये आपण गोळाफेक स्त्री म्हणजे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहेत। जसं की इथं गोळाफेक पुरुष यांच्यामध्ये जो काही गोळा असतो त्या गोळ्याचं वजन किती किलो असतं हे आपल्याला बघायचं आहे। तर पुरुषांसाठी असणारा जो काही गोळा आहे त्या गोळ्याचं वजन अंदाजित म्हणजेच 7.260 किलोग्रॅम वजनाचा तो काय असतो, गोळा असतो। आता हा गोळा म्हणजे आपल्याला माहिती आहे की यामध्ये 15 गुण असतात गोळाफेकीला। शारीरिक चाचणीमधला गोळाफेक नावाचा जो काही घटक आहे पोलीस भरतीमधला, याच्यासाठी 15 गुण आहेत। परंतु नेमकं किती गोळा गेला म्हणजे 15 गुण मिळतात हे आपल्याला बघायचं आहे। त्यांनी ते स्पष्ट दिलेलं आहे बघा, 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी। आता त्यापेक्षा कमी म्हणजे किती येतं ते पण पुढे बघायचं आपल्याला। ओके, की 8.50 मीटर जर गेला तर त्यासाठी तुम्हाला एकूण पूर्ण गुण मिळतात। म्हणजे किती, जवळपास 15 गुण जे काही आहेत हे 15 गुण तुम्हाला त्यामध्ये दिले जातात। त्यामध्ये दुसरा बघा, म्हणजेच आपल्याला कुठून ते कुठपर्यंत म्हणजे 7.90 मीटर ते 8.50 मीटर असा जर तुम्ही गोळा फेकला अलग लक्षामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला एकूण किती गुण दिले जातात, 12 गुण दिले जातात। म्हणजे 8.50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर फेकला तरच तुम्हाला किती गुण मिळणार आहेत, 15 गुण मिळणार आहेत। लक्षात घ्या, पोलीस भरतीमध्ये पुरुषांकरता 7.5 मीटरपेक्षा 8.5 मीटरपेक्षा जास्त लांबीचा गोळा जर तुम्ही फेकला तरच तुम्हाला पूर्ण गुण मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। आणि 8.5 जरी फेकला तरी मिळतील। त्यांचं म्हणणं आहे 7.90 ते 8.50 मीटर यांच्यामध्ये जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला त्यासाठी किती गुण आहेत, 12 गुण मिळणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर 7.30 मीटर ते 7.90 मीटर यांच्यामध्ये जर तुम्ही गोळा फेकला तर त्यासाठी गोळ्यामध्ये तुम्हाला एकूण किती गुण दिले जाणार आहेत, 10 गुण दिले जाणार आहेत। ही रेंज लक्षात ठेवा, 7.30 ते 7.90। कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमका आपला गोळा किती मीटर जाणार आहे आणि आपल्याला गोळा त्याच्या बदल्यामध्ये किती मार्क मिळणार आहेत। त्याच्यामुळे हा सविस्तर पूर्ण व्हिडिओ बघा। अजून खाली आहेत की किती मीटरपर्यंत तुम्हाला गुणदान केलं जातं बघा। 7.30 मीटर ते 7.90 मीटर असा जो काही गोळा तुमचा जातो, या गोळ्यासाठी पुन्हा तुमचे 2 गुण कापले जातात। म्हणजे 7.30 मीटर ते 7.90 मीटर असा जो काही गोळा फेकतो विद्यार्थी, याच्यासाठी तुम्हाला 10 गुण दिले जातात। ठीक आहे, त्यानंतर 6.70 ते 7.30 6.70 ते 7.30 यामध्ये जर तुमचा गोळा गेला तर याच्यासाठी तुम्हाला एकूण 8 गुण दिले जातात। आणि पुढं 6.10 ते 6.70 6.10 मीटर ते 6.70 मीटर याच्यामध्ये जर तुमचा गोळा गेला तर याच्यासाठी तुम्हाला एकूण 6 गुण दिले जातात। ठीक आहे, तर हे गुणदान दिलं जातं। आणि शेवटी म्हणजे बघा, 6.10 ते 6.70 मीटर जर तुमचा गोळा गेला तर याच्यासाठी 6 गुण दिले जातात। आणि त्यांचं पुढं म्हणणे की त्यापेक्षा कमी गोळा पडल्यास आणि त्यापेक्षा कमी जर गोळा तुमचा गेला तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे गुण दिले जातात। परंतु त्यांनी पुन्हा एक दिलेलं आहे, 3.10 मीटर ते 3.70 मीटरपर्यंत गोळा गेल्यास तुम्हाला केवळ 1 गुण मिळतो, हे लक्षात ठेवायचे। म्हणजे मिनिमम 3.1 मीटरपेक्षा जास्त गोळा तुम्हाला फेकणं आवश्यक आहे, त्यावेळेसच तुम्हाला गोळ्यासाठी काय केले जाणार आहेत, मार्क दिले जाणार आहेत। अन्यथा गोळ्यासाठी मार्क मिळणार नाहीत। तर हे आहेत पुरुषांना जे काही आहेत, पुरुषांना जे काही गोळा आहे त्या गोळ्यामध्ये पडणारे एकूण मार्क्स आणि त्याच्यासाठी तुम्हाला फेकला जाणारा गोळा लक्षात घ्या। म्हणजे 8.50 मीटरपेक्षा जर तुम्ही जास्त गोळा फेकला तर आणि तरच तुम्हाला काय मिळू शकतात, पूर्ण 15 पैकी 15 गुण मिळू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एवढं लक्षात ठेवायचे की आपल्याला गोळा किमान 8.50 मीटरपेक्षा जास्त जायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये सर्व जे काही गुण आहेत ते मिळतील। किंवा त्याच्यापेक्षा जर कमी गेला तर तुम्हाला ती रेंज सांगितलेली आहे, त्या रेंजनुसार तुम्हाला त्यामध्ये गुण मिळतील। आणि कमीत कमी 3.10 ते 7.70 मीटर जर तुमचा गोळा गेला
तरच तुम्हाला काय केला जातो, फक्त 1 गुण दिला जातो. याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर असाच भाग क्रमांक 2 जो काय आहे, जो महिलांच्या संदर्भामध्ये गोळा फेकत असताना किती मीटरपर्यंत गेल्याच्यानंतर त्यांना गुणदान दिलं जातं, याबद्दलचा व्हिडिओ उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.